सायगाव, माझ्या आईचं गाव, जिथे माझ्या आईचा जन्म झाला, जिथे तिनं तिचं बालपण जगलं. याच गावात आईने खूप हाल अपेष्टा सहन करत भावंडांचा सांभाळ केला. गरिबीमुळे लोकांच्या शेतीत मजुरी देखील केली. येथेच निसर्गाच्या कोपामुळे आलेला दुष्काळ सुद्धा तिने पाहिला. येथील शाळेत आईने तिचे 6वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. ज्या गावात बालपणी म्हसोबा देवाला घाबरायचो, त्यालाच बघायचा योग आला. शेतीसाठी पूरक असे कॅनलचे 2 धरणातून पाणी सोडलं जातं. येथेच ती कपडे धुवत असे. याच गावात बघितलेलं महादेवाचं मंदिर आणि बौद्ध विहार एक मनाला वेगळी शांतता देऊन गेले. चुलीवर बनवलेलं जेवण खूप चविष्ट लागत होतं, कारण स्वतःच्या लेकराप्रमाणे जीव लावणारे रखमा मावशी भेटली. आईचं बालपण आणि तिच्या जबाबदारीने जगलेलं गाव आज आपण या व्हिडिओ मार्फत अनुभवणार आहोत. तर चला मित्रांनो, पाहूया माझ्या आईचं गाव, सायगाव. मित्रांनो, फायनली मी बसमध्ये बसलोय म्हणण्यापेक्षा तो झोपलोय. आणि बसमध्ये अशी AC वगैरे आहे. जास्तच हेवी झालं तर आपण बंद करू शकतो. लाईट आहे, प्लस इथे चार्जिंग ॲडॅप्टर आहे. आणि आता मी फायनली निघालो आहे साताऱ्याला. हा जो विकेंड आहे अनप्लान्ड आहे. आणि ताई आणि आई हे दोघेजणी ऑलरेडी गावी आहेत. आणि बाबू आमची म्हणजे माझी भाची शहरन ती पण गावीच आहे. आणि त्यांना मी कोणाला सांगितलेलं नाही की मी गावी येतो आहे किंवा काय. आणि मी सकाळी आता अराऊंड मला असं वाटतं की आता मी ठाणे 3 नाक्यावरनं जी बस पकडल्या ती मला घेऊन जाईल आय गेस 6-6.5 तास किंवा लवकर पण घेऊन जाऊ शकते. सो रात्रीचा मी प्रवास करतो. आता वाजले 11:10. आणि सकाळी मी पोचेन तिकडे पहाटे. आणि आईला, ताईला आणि बाबूला सरप्राईज देईन. आणि आईचं गाव कसं आहे हे मी तुम्हाला दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चलो सातारा. सो मित्रांनो, आता मी साताऱ्याला आनेवाडी टोलनाक्याकडे थांबलो आहे. आणि इथे उतरलो. ॲक्च्युली शॉर्ट झाला असा की मी जी ट्रॅक्स केली होती ना, ती ट्रॅक्स ॲक्च्युली आनेवाडी आपलं जिथे मला उतरायचं होतं आनेवाडीला तिकडे म्हणजे इकडनंच अशी पास झाली त्या साईडला. आणि चला मी तिकडनं वापस 30 रुपीज पे करून एक खादीवाले असे गाड्या असतात ना, म्हणजे छोटे ट्रक वगैरे, तर त्या ट्रककडे लिफ्ट मागितली. 30 रुपीज त्याला पे केले. आणि फायनली आता इथे आनेवाडी टोल नाक्याला उतरलो. इथे चहा घेतला. त्या बाबांना विचारलं की आता बाबा मला सांगा, आता मला जायचं सायगावला. मी हे सगळं विचारत यासाठी चाललो. बऱ्याच वर्षांनी मी चाललो आईच्या गावी. आणि आईला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून आईला फोन करून विचारू शकत नाही की कसं यायचं इकडनं. सो सरप्राईज बहुत इम्पॉर्टंट आहे बॉस. हा आता पुढचे 2 दिवस किंवा 3 दिवस जे पण आहे ते आपण आहे साताऱ्याला. बघू शकताय माझ्या मागे आनेवाडीचा टोल नाका आहे. आणि एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड आहे. आईला भेटायचं आहे. बरेच दिवस मला वाटतं आई काहीतरी 15 दिवस जास्त इकडे आले ऑलरेडी. आणि खूप बोलत होते, संदीप ये वेळ काढून ये, असं तसं असं. ठीक आहे, चलो अभी. तर आई, हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुला बघायला पण तेवढीच मजा येणार आहे की एक छोटा सरप्राईज देण्यासाठी ठाण्यावरनं अक्षरशः साताऱ्याला मी तुला भेटायला येतो आहे. आणि खूप उत्सुकता आहे तुला भेटण्याची. चलो आता टोल नाक्यालाच आहे. टोल नाका पार इथं बाजूलाच एक असा आतमध्ये ना फाटा जातो. त्या फाट्यावरनं आपल्याला रिक्षा वगैरे अवेलेबल होतील. त्या काकांना विचारलं किती घेतील, तर 10 रुपयाच्या सुमारास काहीतरी घेतील ते लोक. सो चला आता रिक्षा करूया पहिला तर फटफट. बाय. फायनली तिथे तो आहे टोल नाका. लाईट दिसतंय ना तिथे, तर तो टोल नाका आहे. आणि हा गावाला जायचा मेन प्रवेशद्वार आहे. आणि हा मोठा हायवे सातारा सांगली वगैरे जायसाठी हा हायवे. आणि इकडनंच आपल्याला पुढे जायचं आहे, बट खूप जास्त लांब जायचं आहे. तर आपण बघूया काही गाडी वगैरे अवेलेबल होते का आपल्याला इकडनं. झाली तर ठीक आहे, नाही तर बाय 11 नंबर की बसतो आहे ना भाई. तर हा आता फायनली किती वाजले माहिती आहे का, 5:45 झाले. आणि मी उतरलो 5 वाजता. एक म्हणजे पाऊण तास माझा असा वाया गेला. म्हणजे तिकडनं आनेवाडीला आलो. आनेवाडीला येण्यासाठी गाडी भेटायसाठी झालेलं स्ट्रगल. मग तिथं चहा घेतला. फायनली मी या गेटला पोचलो आहे. आणि इकडनं आता आपण बघूया आपल्याला
काही अवेलेबिलिटी भेटते गाड्यांची आणि तसं मग आपण पुढे जाऊया आणि फायनली खांद्यावरची बॅग जी आहे ना हेवी ती काढूया. आईचं गाव आणि आईचं घर जसं जसं जवळ येत होतं मनाला एक मोठी उत्सुकता लागली होती. खूप बालपणी पाहिलेलं गाव आज नव्याने पाहायला भेटत होतं, परंतु ते नवीन वाटतच नव्हतं, कारण ते गाव आठवणीच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये तसंच ताजंतवानं होतं आणि किंबहुना आहे देखील. हे गाव अगोदर खूप गरिबीमध्ये जगलं, परंतु आता काळानुसार वेळेनुसार टेक्नॉलॉजी जशी अपग्रेड होत गेली, हळूहळू गावाचा विकास झाला. गावातील लोक पुढे येऊन गावाच्या विकासासाठी झटायला लागले आणि ह्याच विकासाच्या प्रयत्नातनं आज हे गाव नव्या रूपाने लोकांसमोर येत आहे. फुल सलमान खान आहे तो रिक्षाला. ही मालिका आहे देव मालिका. हां, त्या मालिकेत गाडी वापर. देव माणूस. अच्छा, शूटिंग कुठं चालते आधी? कोणगाव आहे. जवळच आहे का? हो. तर मित्रांनो, पवार ब्लॉगच्या नजरेतनं आईचं गाव म्हणजे साताऱ्यामधील सायगाव हे तुम्हाला दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो फायनली आईचं गाव माझ्या आलं आहे. इकडे गौतम बुद्धांचं विहार आहे, मंदिर आहे, त्याच्या मागेच आईचं घर आहे आणि लय भारी वाटतं आहे. या साईडला ना कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे. आणि मी ॲक्च्युली थांबलो कशासाठी माहिती आहे का इथे? एक ना माझी जुनी बालपणीची आठवण दाखवायसाठी मी थांबलो इकडे. काय ते तुम्हाला दाखवतो बघा. सो मित्रांनो, हा आहे आईच्या गावचं, म्हणजे माझं पण शेवटी गावच झालं ना आईचं गाव. हा आहे आपल्या गावचा कॅनल. बालपणी पोहता येत नाही, बट एवढं खोल नसतं. फार मजा केलं या कॅनलमध्ये आणि हे मजा करायचो. भेटत पोहायचो, विहायचो, वाहत जायचो, तिकडनं वरती चढायचो, परत उडी मारायचो, परत वाहत जायचो. आणि हे जे दिसतं ना तुम्हाला पायरीसारखं, तर तिकडे आपल्या इथल्या महिला कपडे वगैरे धुण्यासाठी येतात. आणि इथे सुद्धा कॅनल आहे आणि सायगाव ग्रामपंचायतचा हा बोर्ड आहे. शिवाय इकडे ज्युनियर कॉलेज पण आहे सायगावचं. सो इथे बाजूलाच आहे आता आईचं घर. आई झोपली असेल, काय माहिती, उठली पण असेल. जाऊया. चहा घेतला बरं का, मजा आली. 100 रुपये घेतले बाबा, एवढीचे 3.7 किलोमीटर यायचे. क्या बोल सकते. तर हे आहे गावातलं गौतम बुद्धांचं मंदिर किंवा बौद्ध विहार आहे. इथे पूजा अर्चा म्हणजे त्यांची सगळे प्रार्थना केली जाते. छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा इथे केले जातात. आणि पहिलं कौलारू मंदिर होतं, कौलं होती त्याला, आणि आता प्लास्टर केलं. हळू बोलतं का नाही, मागेच घर आहे. चला जाऊया. बघा हे ना कच्चं बांधकाम असलेलं घर आहे, तेच आहे. सो हे आहे माझ्या आजीचं घर. आईचा जन्म इकडेच झाला, आईचं बालपण, शाळा सगळं इकडे झालं. आणि मग मुंबईला कामानिमित्त गेल्याच्या नंतर आई पण खूप लहान होती,
मुंबईला गेल्यानंतर मुंबईला स्थायिक झाले सगळेजण आणि तेव्हापासून हे घर तसंच आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला पक्की घर आहेत, बट हे थोडंसं अंडर डेव्हलप म्हणण्यापेक्षा एकदम हे आहे. बट गावचं घर असंच असावं. आणि दुसरी गोष्ट, कोणाला नाही शक्यता येता येत आहे, सगळेजण मुंबईला सेटल झाले आहेत. सो बघू आता कधी बनलं, मामा लोकांनी बनवलं तर यायचं, मामाच्या गावाला जाऊया. सरप्राईज. तब्बल 10 ते 15 दिवसाने मी माझ्या आईला, ताईला आणि आमच्या बाबूला भेटलो. त्यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेऊन मी निघालो जवळपासचे गाव बघायला आणि सकाळचे वातावरण अनुभवायला. पोहायला जाते तिथे साप बघितलेला, तिथे ते थर्माकोलचं हे आहे ना मोठा पीस, तिथे गावाला आलो आहे. गावची पहिली सकाळ. मग अशीच कॅनल दाखवलं आणि गेल्याप्रमाणे म्हणजे आईला सरप्राईज भेटलं, बाबूला भेटलं, ताईला, मामांना भेटलो आमच्या. आणि हे ते प्लेस आहे की जिकडे आम्ही बालपणी धो उड्या मारायचो. इकडे पण मारायचो आणि पुढे पण एक आहे सेम, म्हणजे हाच कॅनल असा फिरून जातो, लालपरी. सो ह्या कॅनलमध्ये आम्ही म्हणजे मला असं वाटतं 2000 साली आलेलो. आता 2026 म्हणजे ऑलमोस्ट 26 इयर्स नंतर मी इकडे येतो आहे आणि नवीन नाही वाटत आहे. माझं आपलं स्वतःचं गाव वाटतं आहे आणि असं वाटतं की मी येऊन गेलो आणि इथलं सगळं मला माहिती आहे. 26 वर्ष झाले तरी आठवणी ताज्या आहेत. आणि ह्या कॅनलच्या सोबतच्या आठवणी खूप भारी आहेत. म्हणजे त्यावेळेला कॅमेरे नव्हते आमच्याकडे 26 वर्षापूर्वी, पण जे मेमरीमध्ये जे व्हिडिओज सेव्ह झालेत ना ते कधी न मिटण्यासारखे. सो खूप छान वातावरण आहे. आणि आता हे 2 दिवस मी आहे इकडे. बघूया आपण किती टप्प्यामध्ये आपले व्हिडिओ बनवू शकू, बट बेस्ट वाटतं सध्या तरी. या गावी एक देऊळ आहे देवाचं, तर त्याला म्हसोबा असं म्हटलं जातं त्या देवाला. तर आता पण तिथं चाललो आहे आणि त्या मंदिराचं वैशिष्ट्य किंवा त्या मंदिराबद्दलचा थोडाफार मला माहिती असलेला इतिहास किंवा त्या मंदिराबद्दलची गोष्ट मी तुम्हाला सांगेन. सो फायनली मित्रांनो, हे आहे पिंपळाचं झाड आणि याच्या खाली आहे म्हसोबा देवस्थान सायगाव. ते पाठी वाचू शकताय. तर मित्रांनो, मी जी गोष्ट ऐकली आहे ना इकडे, की पूर्वी काय व्हायचं ना, घरांमध्ये इथं चोरी व्हायची किंवा कोणाची कोण वस्तू घेऊन जायचं. तर ह्या देवाच्या चेहऱ्याला शेण लावलं जायचं आणि शेण लावून मग गाराणं घातलं जायचं, मला माझी वस्तू पाहिजे आणि जोपर्यंत भेटत नाही मी शेण काढणार नाही, आणि वस्तू भेटल्याच्या नंतरच मी येऊन ते सगळं तर शेण वगैरे स्वच्छ करेन आणि तुझी मनोभावे पूजा अर्चा करेन. आणि ती वस्तू भेटायची आणि तेव्हाचं हे जागृत देवस्थान आहे. आणि मला माहिती नाही इथे आरसे वगैरे का लावलेत, कपडा ठेवला आहे, बऱ्याच घंटी वगैरे लावल्यात.
तर त्या आरशांचं मला काय अजून कळलं नाही, बट आपण विचारूया. आणि लहानपणी ह्या रस्त्याने जायला भीती वाटायची, एवढी भीती भरलेली ह्या देवासाठी. पण मोठं झाल्यावरती सज्ञानी झालो आणि कळायला लागले की देव देव असतो, कधी कोणाचं जाणून बुजून कोण वाईट करत आणि देव नाहीच करत. सो खूप छान मूर्ती आहे. आणि कुणाच ठाऊक का आम्ही घाबरायचो ह्या गोष्टीला, बट खूप छान वाटतं. आता 26 वर्षानंतर येऊन देवाचं दर्शन घेतलं आणि खूप भारी आहे लोकेशन ॲक्च्युली. इथे खाट आहे बसण्यासाठी, मागे सामान ठेवायला जागा आहे. इथे आतमध्ये आलं की ही आहे चूल. आणि आपल्याला किती इझी असतं म्हणजे, एक मिनिट हा, आपल्याला शहरात किती इझी असतं म्हणजे शेगडीचं असं एक बटन फिरवलं, लायटर लावला, टाप करून आपलं शेगडी चालू होते आणि चहा हलका गरम करायचा आहे, जेवण बनवायचं आहे, जेवण गरम करायचं आहे. तर किती इझी असतं आपल्या शहरातल्या लोकांसाठी. बट गावखेड्यातल्या लोकांसाठी थोडंसं जरी म्हणजे जेवण गरम करायचं, चहा बनवायची इच्छा असेल तर हे लाकडं अशीच आणून ठेवलेलं असतात आणि चुलीमध्ये ते लाकडं टाकायची, मग ते चूल पेटवायची. हे आहे फुकणं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय का? हां बघा, ह्याच्यातनं फूक मारली की ती हवा लागली की ते म्हणजे चूल लवकर पेटते आणि विजत नाही. नुसतं विस्तव जरी असेल आणि आपण फुकलं तरी त्याने आग पकडली जाते. सो गावच्यांसाठी किती डिफिकल्ट असतं म्हणजे एखादी गोष्ट करणं. तर आता इकडं आहे चूल, इथं असं पाण्याचे थोडं व्यवस्था आहेत. ही मधली एक भिंतसारखं आहे, बट हे सगळं कुडाचं आहे आणि गवताला आपलं शेण आणि मातीचं आवरण लावलं. हा दरवाजा आहे. ह्याच्यानंतर आपण आतल्या खोलीमध्ये येतो. आतल्या खोलीमध्ये एक छोटी अशी मांडणी आहे, ज्याच्यामध्ये भांडी वगैरे डबे आपण ठेवू शकतो. इकडे असं रामफळ, कांदा, बटाटा, लसूण, इकडं असं थोडं त्यांचं कपडे ठेवायचं सामान, प्लस वरती एक फळी लावले आहे ज्याच्यावरती सामान ठेवू शकतात. त्यानंतर खूप सुंदर असं इकडे आहे देवघर. आणि आत्ताच आपण बाळूमामांचं नाव घेतलं आणि बाळूमामा आहेत. आणि इकडे हे म्हणजे त्यांच्या पद्धतीने, त्या मावशी ज्या राहत आहेत ना त्यांच्या पद्धतीचं आहे हे. त्यांच्या गावी म्हणजे त्यांच्या भागामध्ये असं केलं जातं देवाची पूजा वगैरे. बाकी बघू शकता येते महालक्ष्मी आहे, ज्योतिबा आहे, दत्तगुरू आहे, बाळूमामा आहेत, लक्ष्मी आहे, कुबेर मंत्र आहे, इथे लक्ष्मीचा फोटो आहे, नारळाची पूजा केली जाते नित्यनेमाने. आणि हा आहे दगडाचा दिवा बरं का. आपला मातीचा नाही आहे किंवा पितळेचा वगैरे नाही, हा पूर्ण पाषाणाचा आहे आणि दगडाचा दिवा आहे. असं थोडंफार त्यांनी त्यांच्या पद्धतीने देवारा सजवलेला आहे. इकडे त्यांनी खूप सुंदर असं देवारा ठेवलेला आहे, सजवलं आहे आणि नित्यनेमाने ते आपली देवाची पूजा वगैरे करतात. या साईडला असे आंबे वगैरे आणून त्यांनी ते ठेवलेत पिकत ठेवण्यासाठी. भांडी आहे आणि हे पण असं कुडाचंच आहे बरं का. त्याच्यामध्ये एक खिडकी काढली त्यांनी हवा येण्यासाठी जाण्यासाठी. हे मधली एक भिंत आहे आणि ह्या भिंतीच्या पलीकडे खाट ठेवलेली आपण. आणि आतनं जर आपण बघितलं तर असं थोडंफार बघायला भेटतं. हा दरवाजा आहे आणि ती चूल आहे त्या साईडला. सो एकंदरीत वरती जर बघाल तुम्ही तर पत्र्यांना पण ना खड्डे पडले, तर पावसाळ्यामध्ये त्यांना होऊ शकतो त्रास, बऱ्याच जागेवरनं गळू शकतं. सो
बघू आपण जर ताडपत्री त्यांना आपण टाकायला मदत केली किंवा आपण फायनान्शियली हेल्प केली तर त्यांच्यासाठी जरा एक सोयीस्कर होऊन जाईल. बाकी तुमच्या पण गावाला असाच देवारा सजवला जातो का? आणि देवीच्या फोटोला जर बघाल ना तर बांगड्यांचा हार घातलेला आहे, हिरव्या बांगड्यांचा. इथे बरंच काय आहे, मला आता हे माहिती नाही याला काय म्हणतात, बट आहे आता ते. सो हे आहे आजीचं गावातलं घर आणि कुटुंब खूप मोठं आहे आणि सगळ्यांनी जर मनात आणलं तर सहज एक मस्त बंगलासारखं होऊन जाईल. बट कसे सगळेजण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त आहेत आणि मुंबईचं आयुष्य खूप व्यस्त आहे. म्हणजे तिकडे टाईम कसं जातो कळत नाही आणि इथे टाईम नाही जात लवकर. इथे गप्पा गोष्टी करायला खूप लोक आहेत, म्हणजे एजेड लोक आहेत, मामा मामी काका काकी सगळेजण आहेत आणि सगळेजण खूप वेळ काढून बोलतात, इथे संवाद साधतात. आपण व्हॉट्सअपवरती गुड मॉर्निंग पाठवतो, पण इथे चालत जाणारा माणूस काय रे बाबा उठलास का, आणि त्यांच्या त्या हाकेमध्येच किती प्रेम असतं, म्हणजे काळजी असते. मग थांबून बोलतो काय कसं आहेस तू, मुंबईला काय करतोस, कसं आहे काय. आता मी 26 वर्षानंतर आलो तर थोडंसं त्यांना डिफिकल्ट जायचं आल्या ओळखायला, बट आता ओळख पटली ना एकदम गप्पा मारतात, मजा येते. आणि तिथे चौक आहे जिकडे कॅनल आहे, तिकडे बसून आम्ही मस्त गप्पा मारतो तासून तास. खूप छान वाटतं. भले कालच आलो आहे आणि काल ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती पडलं की संदीप कोण आहे. आपल्यासोबत थोडा बोलका असल्यामुळे लोक खूप छान प्रकारे आपल्याला सांभाळून घेतात आणि खूप भारी वाटतंय. थोडं आहे अभी गाव का घर है भाई, अभी होता है सब, बट जे पण आहे बेस्ट आहे. खाण्यापिण्यापासून आराम आणि रेस सगळं भारी आहे. सो हे थोडंफार माझ्या माझ्या आईचं घर, माझ्या आईचं बालपण ह्याच घरामध्ये गेलं आहे. लहान होते ना तेव्हा मला टोटल 4 मामा आणि 2 मावश्या, तर त्या सगळ्यांचा सांभाळ आईने ह्याच घरात केला होता. कारण आजी आजोबा मुंबईला गेले होते आणि बऱ्याच गोष्टी झालेल्या, दुष्काळ वगैरे पडलेल्या, त्यावेळेला पण आई ह्याच घरामध्ये होती. आईने तिचं बालपण ह्याच घरामध्ये जगलं आहे. आणि आपण बघा आपण शहरात जन्माला येतो, आपल्याला जन्माला आल्यापासूनच बऱ्याचशा सोयीसुविधा भेटतात, बट इथे आल्याच्या नंतर कळतं की कसं म्हणजे गावाला दिवस काढला जातो. आणि म्हणजे शहरात जगतात गावाला मनमुराद जगतात आणि दिवस काढला जातो. सो शहरापेक्षा फार बेटर आहे, कारण इथल्या आयुष्यामध्ये शांती आहे. शहरामध्ये तुम्ही काही करत नसलात ना तरी असं दगदग असते, डोक्यात 10 विचार असतात, बरंच हे करायचं ते करायचं, हे राहिले ते राहिले, ह्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून ना ह्यासाठीच बोलतात की गाव आपलं चांगलं आहे आणि गावी एकदा तरी वर्षातनं 2दा तरी वर्षातनं जायला पाहिजे, आणि जमलं तर बऱ्याच वेळा आलं तर. सो असं काहीतरी माझ्या आईचं आणि आजीचं गाव आहे आणि घर आहे. धन्यवाद. सो मित्रांनो, इकडे एक महादेवाचं खूप पुरातन मंदिर आहे गावात. ॲक्च्युली मागे एक छोटा गेट लागतो, चिन्ह म्हणून इथे अजून एक जुनं मंदिर आहे. आणि तिकडनंच आपल्याला असं चिऱ्यांच्या वाटेचं मार्ग बनवला आहे आणि मंदिर तिथे आहे, महादेवाचं मंदिर आहे आणि खूप शांत असं ठिकाण आहे. आणि मला आठवतं आहे ज्या वेळेला मी लहानपणी आलेलो इकडे, प्रचंड घाबरलो होतो आणि पळालो होतो, अक्षरशः खूप असं घाबरलो होतो भीतीमुळे वगैरे. बट आता आलो आहे मी आणि आता बघूया ते मंदिर कसं आहे. आणि मला तर खूप अट्रॅक्ट करते अशी जागा. सो पकडणार. सो मित्रांनो, हे आहे खूप पुरातन असं महादेवाचं मंदिर, जे आपण सातारा सायगाव इथे बघू शकतो. आणि बालपणीच्या काही आठवणी आहेत. मी बालपणी एकदाच आलेलो आणि त्यानंतर आज मला पुन्हा एक असं वेळ आला, क्षण आला आहे की मला पुन्हा आता ते मंदिर एक्सप्लोअर करता येणार आहे. तेव्हा नव्हतं काही, किंवा तेव्हा काय नाही, थांब नाही काय बोललो नाही, चालू आहे ते. सो त्यावेळेला काय एवढं समजत नव्हतं, बट आता आलो आहे पॉवर ब्लॉगच्या नजरेतनं तुम्हाला हे महादेवाचं मंदिर प्रामाणिकपणे दाखवायचा प्रयत्न करतो आहे. सो बॅग नाही आणले तर असं काहीतरी स्माईल असं जुगाड केलं आहे बॅगेचं. सो आता आपण जाऊया आणि महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊया.
बंद झाले. चालू आहे बघ. बरोबर झाले की काय माहिती माझ्याकडे. परत बंद So, झाले. असं काही प्रवेशद्वार आहे. दगडी चिऱ्यांचं बांधकाम वगैरे केलं आहे. आपण आतमध्ये प्रवेश करतोय आणि हे असं काही महादेवाचं मंदिर आहे इकडे. असं बांधकाम आहे. सो चला आपण आतमध्ये जाऊया आणि महादेवाच्या शिवलिंगचं दर्शन घेऊया. सो तत्पूर्वी आपल्याला इथे काढायला लागतील शूज काढूया आणि फटफट आतमध्ये येऊया. पकडा सर. इथं सावलीत हे सावलीत. सो आपल्याला या मंदिरामध्ये प्रथम गणपती बाप्पाचं अशी पूर्णाकृती मूर्ती बघायला भेटते आणि खूप सुंदर आणि शांत मूर्ती आहे. एक असा ध्यान मुद्रेत असलेला आहे आणि एक प्रसादाच्या हाताच्या मुद्रेचा आहे त्याच्यामध्ये आकार आणि खूप छान आहे. दुसरी गोष्ट जर इथे बघितलात तुम्ही तर इथं खूप एका दगडामध्ये कोरलेला कासव आहे, तो मी तुम्हाला दाखवतोय. आणि नंदीची पण मूर्ती खूप छान आहे इकडे. त्याच्यानुसार आपण जर पुढे आलो तर इकडे एका देवीची मूर्ती आहे. इकडे मी दाखवायचा प्रयत्न करतो. सो इकडे ना एक छोटी कुठे गेली इकडे, हां इथे छोटी देवीची मूर्ती आहे. तुटले आहे ॲक्च्युली ती, बघू शकता एवढ्याच आकाराची मूर्ती आहे ती, बट देवाची मूर्ती आहे ती. त्याच्यानंतर हाच कासव मी सांगितलं तुम्हाला, एका दगडामध्ये पूर्ण कोरून बनवलेला कासव आहे. इकडे राक्षस आहे आणि वरती गणपती बाप्पा. सो कधीही तुम्ही मंदिरात आलात तर मी अगोदर ही चूक करायचो, आपण खालच्या पायरीला हात लावून पाया पडायचो, बट ती पद्धत चुकीची आहे. पायाच्या खाली राक्षस असतो आणि डोक्यावरती गणपती बाप्पा असतो. तर गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे. इथे पूर्णाकृती नंदी महाराजांची मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. कासव आहे आणि आता आपण थेट आत जाऊया, महादेवाच्या शिवलिंगाचं दर्शन घेऊया आणि बघूया आपल्याला आतमध्ये महादेवाचं कसं दर्शन घेता येत आहे. सो या. मित्रांनो, आतमध्ये मंदिराचा गाभारा खूप छान आहे आणि पूर्ण असं दगडाचं बांधकाम आहे. आणि जर तुम्ही शिवलिंग जरी बघितलात ना तर शिवलिंग एकदम शांत, एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्यातून. आणि आतमध्ये आल्याच्या नंतरचं जग हे वेगळंच, आतमध्ये आल्याच्या नंतरचं जग हे वेगळंच वाटायला लागलं आणि अचानक मनाला शांती लागली. आणि बहुतेक महादेवाच्या मंदिरात आल्यावरती ते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवते आणि आपल्यातले निगेटिव्ह एनर्जी इकडे जाऊन त्यांच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात येते, असं माझं म्हणणं आहे. तर महादेवाचं हेच आहे की कुठे गेलं तरी महादेव कधी आपल्या भक्ताची साथ सोडत नाही. त्यामुळे तुम्हालाही कधी असा चान्स भेटला की अशा कुठल्या पुरातन मंदिराला भेट देण्यासाठी किंवा काय, तर तुम्ही नक्की जावा. कारण तिकडे गेल्याने तुम्हाला तुमच्या निगेटिव्ह माइंडसेटवरती पॉझिटिव्ह माइंडसेटची एक भेट भेटते, तुम्हाला एनर्जी भेटते, ऊर्जा भेटते. आणि मंदिरातून बाहेर गेल्यानंतर निगेटिव्ह एनर्जी आपली नष्ट होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण नवीन उत्साहाने, नवीन जोमाने आपण नवीन सत्कार्याला लागतो. सो महादेवाची लीला अशीच आहे. सुरुवातीला आपल्याला वाटतं की महादेव आपल्याकडे बघत नाही, आपल्यासोबतच वाईट होत आहे, परंतु त्याच्या मागे पण महादेवाचीच लीला आहे. सो महादेवावरती विश्वास ठेवा आणि खूप छान मंदिर आहे. सो मित्रांनो, हे होतं आपलं महादेवाचं मंदिर आणि या मंदिराबद्दल मी थोडंसं जाणून घेताना जे पण माहिती भेटली तुम्हाला सांगायचा प्रामाणिक प्रयत्न केला. शिवाय तुम्ही कधी अशा महादेवाच्या मंदिराला भेट द्यायचा चान्स भेटला तर नक्कीच द्या, कारण खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी चाललो आहे. आणि बघूया आता आपल्याला आईच्या गावी आपल्याला अजून काय काय भेटतंय. तर आईच्या गावाला आलं आणि
महादेवाचं मंदिर बघितलं, कॅनल बघितलं, बऱ्याच जुन्या आठवणी माझ्या ताज्या होत आहेत आणि अजून ह्याच आठवणी, अशाच आठवणी मला पुढेही काय काय बघायला भेटेल ते मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. बाय बाय. सो मित्रांनो, आत्ताच आपण महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं. इथे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे आपल्याला बेलाचं झाड बघायला भेटलं आणि बेलाला पाने 3 असं बोललं जातं ना. तर हे बेलाचं झाड आहे, बघू शकता केवढं मोठं असतं. एवढं मोठं बेलाचं झाड असतं बरं का. आणि पान बघू शकता, बेलाला पाने 3 बोलतात ना, ते चुकीचं नाही. खूप म्हणजे भारी आहे. तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. तर हा व्हिडिओ इथे संपतोय, परंतु आईच्या गावच्या काही विशेष भागामध्ये आपल्याला बरंच काही पाहायला भेटणार आहे. तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.